नमस्कार, मी प्राध्यापक समाधान गायकवाड आणि समाधान गायकवाड व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी जवळपास 8 महिन्यानंतर हा व्हिडिओ माझ्या चॅनलला टाकत आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच मजेशीर होणार आहे. तर आमची मोप येथून शैक्षणिक सहल श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची जात आहे. तर ती सहल ज्या पद्धतीनं जाईल, तुळजापूर, पंढरपूर, नरसोबाची वाडी, कोल्हापूर, ज्योतिबा, नाणीज, गणपतीपुळे, दापोली, मुरुड, हरणे बंदर, त्यानंतर अंजर्ले, पोलादपूर, प्रतापगड, नारायणगाव, जेजुरी, औरंगाबाद आणि मोप अशी ही परत येणार आहे. तर पूर्ण जसं आम्ही जाऊ त्या पद्धतीनं सर्व चित्रण मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. मी सध्या मेखरला आहे आणि मेखरवरून आता 8:30 वाजले. तर 8:30 वाजता मी रिसोड जाणार आणि रिसोडवरून मोपला. तर आज रात्री 12 वाजता आमचा प्रवास सुरू होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल. मी आता 5 दिवसासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे हे सुद्धा मी यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. 5 दिवसाचा प्रवास असल्यामुळं आणि थंडीचं वातावरण आहे, त्यामुळं हे अंथरूण व्यवस्थित घेतलेलं आहे. 3 ड्रेस आहेत सोबत, त्याबरोबर आरसा, सेल्फी स्टिक, दाढीचं सामान, 2 साबण, हे सकाळचं तेल वगैरे, त्यानंतर हे मेडिकल घेतलेलं आहे सोबत, एक मोजे आहेत सोबत, टी शर्ट, नाईट पॅन्ट आणि 2 टावेल आणि स्वेटर. अशा पद्धतीनं ही संपूर्ण तयारी आज माझी झालेली आहे. आम्हाला सदैव मार्गदर्शक म्हणून लाभलेले आमच्या शाळेचे अध्यक्ष डॉक्टर गोपीकिसन सिक्ची साहेब यांनी एस टी महामंडळाचे ड्रायव्हर घायाळ साहेब व खराटे साहेब यांना टोपी व रुमाल देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत आमच्या शाळेचे प्राचार्य विजय मोरे सर सुद्धा आहेत. त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा देऊन सहलीला हिरवी झेंडी दाखवून सहलीची सुरुवात झाली. बसा खाली. नाही मग सर ना बसवली इकडे येतात नाही डबा तुम्हाला एक तर तुम्ही ते 2 रुपये नाही का बाजूला तुळजापूरला जाण्या अगोदर इथे चहा आणि बिस्किटची व्यवस्था झालेली होती. थोडा तुळजापूरला जाण्या अरे बिस्किट नाही घेतले. बिस्किट कुठे घेतलेत ना मन. रात्री 1 वाजता मोपवरून निघाल्याच्या नंतर मधात नाश्ता आणि आंघोळी झाल्याच्या नंतर आता 11:15 वाजता आम्ही तुळजापूर या ठिकाणी आलेलो आहोत. तर तुळजापूरचं संपूर्ण व्हिडिओ यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आले
आहाहाहाहा. हे 3 काहीच बोललो नाही मी. काहीच बोललो नाही. हा काहीच नाही बोललो मी. उद्या नंबर घ्यायचा. पैसे द्या मग आता जायला. तर मित्रांनो, तुळजापूर आणि पंढरपूर इथला प्रवास करून आम्ही सुखरूप आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच नरसोबाची वाडी या ठिकाणी आलेलो. आणि आपली जर शैक्षणिक सहल तुम्ही आणत असाल तर या ठिकाणी श्री महादजी पाटील महाराज धुळगावकर ट्रस्ट नृसिंहवाडी इथे व्यवस्थित तुमच्या जवळपास एका टायमाला 200 विद्यार्थ्यांची सुद्धा व्यवस्था होऊ शकते. तर प्रशस्त असे हॉल आहे आणि कमी खर्चामध्ये तुमची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. सहल प्रमुख बळकर सर माझ्यासोबत आहेत. जी व्यवस्था आज झालेली आहे ती व्यवस्थासुद्धा तुम्हाला मी दाखवतो. जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीने आम्ही केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्व जिथे जिथे आम्ही जाणार आहोत त्या सर्व ठिकाणचं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, तरी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. आता आमचे विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. तर या पद्धतीने हे जेवणासाठी हे आमचे खर्डे सर आहेत. खर्डे सर आणि विद्यार्थ्यांना वाढून देत आहेत. सांगा तुमचा अनुभव सांगा सर. काय अनुभव आहे तर सांगा. काय 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 अनुभव आहे. लायले टाकत नाही. लाडू आहे, स्वीटमध्ये पोळी, वरण आहे, मिक्स भाजी आहे, चावल आहे. आणि या पद्धतीने आमच्या ह्या विद्यार्थिनी सर्व विद्यार्थिनी लाडू ह्या करंगे मॅडम आहेत. सर्व मुलींची देखरेख ह्याच करत असतात सर्व टीममध्ये. ह्या बळकर मॅडम आहेत. ह्यासुद्धा मुलींच्या देखरेखीसाठी आहेत. पहा कसे आमचे हे खर्डे सर वाढून देतात आणि मुलांची खूप अशी काळजी घेतात. शाळेचे प्राचार्य श्री मोरे सर हे सुद्धा आमच्यासोबत आहे. सहकार्यानिशी ते आमची साथ देत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हा पहिला दिवस पूर्ण केलेला आहे. त्यांचं थोडं आपण मनोगत घेऊ या माध्यमातून. धन्यवाद सर. आजचा आमच्या सहलीचा पहिला दिवस आणि अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी व्यवस्था आमच्या मंडळीनं केलेली आहे.
तुळजापूर करून पंढरपूर करून आम्ही नरसोबाच्या वाडी या ठिकाणी मुक्कामी आलेलो आहोत आणि एक सुंदर अशा प्रकारची ट्रस्टची इमारत आम्हाला या ठिकाणी मुक्कामासाठी मिळालेली आहे. 2 सेपरेट हॉल आहेत, एक मुलीसाठी एक मुलासाठी आणि अतिशय खाली एक हॉल सुंदर आम्हाला जेवणासाठी उपलब्ध झालेला आहे. आणि आता जेवणाच्या पंक्ती या ठिकाणी दोन्हीकडे बसलेल्या आहेत. एका बाजूला मुलं, दुसऱ्या बाजूला मुली आहेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन इथं झालेलं आहे. अशा प्रकारे आमचा हा पहिला दिवस अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. आमच्या बसला लाभलेले ड्रायव्हर साहेब आहेत. आम्हाला सुखरूपपणे त्यांनी पोहोचवलेलं आहे आणि घरापर्यंतही सुखरूप पोहोचवते. घायल साहेब आहेत आणि खराटे साहेब. आमच्या कॉलेजचे विद्यार्थी वाढण्यासाठी खूप आतुरतेने आणि जीवाभावातून सहकार्य करत आहेत. सर्व वाढून देण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. बबन तपसे हे आचार्य आहेत आणि सुंदर असा स्वयंपाक ते बनवत असतात. त्यांच्यासोबत सहकार्यासाठी या महिला आहेत. आजचं जेवण सुंदर असं जेवण त्यांनी बनवलेलं आहे. हे संतोष भाऊ मिक्स वरण मिक्स भाजी दाखवत आहेत. हे शर्माजी आणि भागवत भाऊ हे सुद्धा अगदी जीव तोडून विद्यार्थ्यांची काळजी करत आहेत आणि विद्यार्थ्यांना काही कमी पडणार नाही याची ते दक्षता घेत आहेत. झोपण्यासाठी मुलांची व्यवस्था या हॉलमध्ये केलेली आहे आणि मुलींची व्यवस्था ही वरच्या हॉलमध्ये, तो सुद्धा तुम्हाला मी नंतर दाखवतो. मुलांची आणि मुलींची सेपरेट व्यवस्था यामध्ये केलेली आहे. एकाच वेळेस 40 मुली आमच्यासोबत आहेत. तर या 40 मुलींची व्यवस्था यामध्ये काही मुली आहेत आणि पलीकडून आहे का ह्या 2 ती रूम आपलीच आहे का? जय गुरुदत्त. आज सकाळची सुरुवात आणि पहिला मुक्काम एकदम सर्वांचा पूर्ण झालेला आहे आणि मजेशीर असं वातावरण इथे तयार झालेलं आहे. सर्वांच्या आंघोळीची व्यवस्थासुद्धा पद्धतशीर आहे. माझ्यासोबत माझे सहकारी पंचर्रे सरसुद्धा आहे, भगवत भाऊ आहेत. सर्व अगदी पहिला मुक्काम आमचा यशस्वी झाल्यामुळं सर्वांच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे. सर्व सकाळची तयारी करत आहेत. हे खर्डे सर आहेत, ते जवळून पहा. बस आता ते काय करा ना, बोला ना त्या प्रेक्षकाला आमच्या. हे खडसे सर दिसले पाहिजे एकच व्हिडिओ आहे. व्हिडिओ करून व्हिडिओ नाही पहिला मुक्काम यशस्वी. आणि तुम्हाला जर शैक्षणिक सहल आणायचे असेल तर मुक्कामाची नियोजन नरसोबाची वाडी इथेच करा. व्यवस्थित नियोजन होतं. आंघोळीची गरम पाण्याची व्यवस्था आहे. कोणतीच परेशानी इथे होत नाही. यांचा परिचय झालेला आहे. आमच्या शाळेचे प्राचार्य आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखालीच सर्व सहलीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही सहल आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करणार आहोत. भगवत भाऊ आहेत, संतोष भाऊ आहेत, संतोष भाऊ मोरे. यांचा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर खूप सदैव यांच्या चेहऱ्यावर विश्वास असतो. कोणत्याही कामामध्ये कोणालाच मन दुखवत नाही. ते सर्वांचे कामं करण्यासाठी सदैव तयार असतात. असे असं खूप कैलासजी शर्मा हे सुद्धा आमच्यासोबत आहे. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोपची या 2023-24ची शैक्षणिक सहल आम्ही गणपतीपुळे या ठिकाणी आयोजित केले आहे. आज आमच्या सहलीच्या 5 दिवसापैकी पहिला जो मुक्काम आहे, आम्ही तुळजापूर पंढरपूर करून नरसोबाच्या वाडी या ठिकाणी मुक्कामी आलेलो आहोत आणि यानंतरचा आमचा पुढा प्रवास
नरसोबाच्या वाडीच्या या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगाच्या नदीच्या काठावर असलेलं सुंदर असं दत्ताचं मंदिर, श्री दत्ताचं दर्शन घेऊन आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिराच्या दर्शनासाठी जात आहोत. त्यानंतर आम्ही या ठिकाणी आम्ही पुढं जात जाऊ आमच्या नियोजनानुसार, तसं आम्ही तुम्हाला आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवत जाऊ. तुर्तास या मुली बरोबर आहे तुमचं, पण या मुलीचा विषय नाही तर संध्याकाळी पुढे घालायचं. म्हणजे कसं तुम्ही आम्ही दर्शनाला कुठे जात आहोत? नरसोबाची वाडी. तर आपल्या सोबत आहे सन्माननीय खडसे सर, सन्माननीय गायकवाड सर, तसेच सन्माननीय मी आणि बडबड करणारे बलकार सर. त्यांच्या सोबत रानात खेळ घालून करणारे मानवरे सर. नमस्कार मंडळी, आम्ही नरसोबाच्या वाडीला पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम पाहून आणि दत्तात्रयाचं दर्शन घेऊन इथे कोल्हापूरला आलेलो आहे. महालक्ष्मी मंदिरामध्ये महालक्ष्मी मंदिराचं आम्ही दर्शन घेणार आहे. आता हा जो नरसोबाची वाडी आणि कोल्हापूर हा एका घंट्याचा रन आहे. तर ते सहज नरसोबाच्या वाडीला मुक्काम करून तुम्ही इथे दर्शनाला सकाळी येऊ शकता. चला पाहा ते पायासारखे चला. हाय हाय भूका लागल्या काय आताही नाही आलो ना. चला चला, जेवणाची सुद्धा व्यवस्था झालेली आहे आपली, काय अडचण नाही. चला सगळे आतमध्ये चला लवकर. सिटिंग भी घटी होती हो आपली, सिटिंग भी घटी होती. फोटो द्या आम्हाला. हो ना, फोटो भी घेतो. ज्योतिबा करून आम्ही नानीजला गेलो होतो, परंतु मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे तिथली व्हिडिओ शूटिंग घेता आली नाही. नमस्कार मित्रांनो, रात्रीचा मुक्काम आम्ही रत्नागिरी येथे केला आणि व्यवस्थित असं राहण्याचं ठिकाण रत्नागिरीला
एका टायमाला 100 विद्यार्थी तिथे राहू शकतात. सकाळीच तिथे नाश्ता करून, आंघोळी करून, नाश्ता करून आम्ही सरळ गणपतीपुळे इथे आलेलो आहोत. गणपतीपुळेचं दर्शन त्यातून मी तुम्हाला माझ्यावर काढायला का खरंच मला माझ्यावर चालू आहे. अरे बाबा काय काढसाल बाबा, घेणं हो दादा. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. गणपतीपुळे आलेलो आहोत. चला हा गणपतीपुळे, चला चला चला, ए चला पटकन. दूरदर्शन आहे तिकडे याचं नाही का? याचं नाही, याचं व्हिडिओ आहे, व्हिडिओ. इथे आमचा मुक्काम होता रात्री पोलादपूरला आणि अगदी इथं आहे. इथे 100 मुलं, 50 मुले आणि 50 मुलं इथे राहू शकतात. अशा पद्धतीची इथे व्यवस्था केली आहे. किराया काय? किराया 6.5 घेतली आणि कमी रेट आहे. 2 गाड्यांचं 6,500 रुपये यांनी घेतलेले आहे. 2 गाड्या होत्या आमच्या, मुलींची एक गाडी आणि मुलांची एक गाडी. इथे मुलांची व्यवस्था. कुठं जायचं आता? प्रतापगड दिलं होतं ना? नाही ते काय चार्जर दिलं ना सर तुमच्याजवळ एक. हो आपण हे नोटा कुठं वल्ल्या झाल्या होत्या काय माहिती. एका गाडीची व्यवस्था या हॉलमध्ये तुमची होऊ शकते. आणि ह्या मुली आहेत, 40 मुली आहेत, 2 टीचर आहेत त्यांच्यासोबत. गणेश गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. फोटो नाही काढला ना. चला किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी या ठिकाणी आमच्या टीमचे प्रमुख कर्णेश्वर यांनी नाश्त्याची अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मुले सर्व नाश्ता घेत आहेत. मुलींचा नाश्ता घेण्यात आलेला आहे. आता मुलांचं वाटप सुरू आहे. नाश्ता झाल्याच्या नंतर प्रतापगडावर जाण्याची सर्वांची तयारी आहे आणि नंतर प्रवासाचं
चला रे पुढे चला या पुढे मोबाईलचा धडा चला या पुढे गायकवाड सर का राम राम सर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा तुम्ही आता प्रतापगड किल्ला पाहायला चाललाय. हा किल्ला आता देखील खासगी आहे. जे सातारा संस्थान उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांचे 13वे वंशज त्यांची खासगी मालमत्ता, खासगी प्रॉपर्टी प्रतापगड. आणि असेच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले आहेत. सर्वात मोठा किल्ला आपण म्हटलं तर रायगड, महाराजांची राजधानी. रायगड ह्या किल्ल्यावरती श्री छत्रपती शिवाजी महाराज राहायचे. हा प्रतापगड इकडे त्यांच्या आई राहायच्या जिजामाता. गडावरती श्री भवानी मातेचं मंदिर आहे. मंदिरासाठी हा किल्ला बांधलेला आहे. आत्ता आपण महाबळेश्वर परिसरातून आला असाल तर महाबळेश्वर प्रतापगडाच्या मध्ये एक नदी आहे कोयना, आणि कोयना काठावरती गाव येतात जावळी. हा पूर्ण इतिहासात गाजलेला परिसर आहे. जावळीचं खोरं. आणि चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावर चित्र दाखवतात प्रतापगडाचं. हा पहिला बुरुज दाखवतात, पूर्ण किल्ला नाही. हा प्रथम बुरुज आहे. दरवाजाच्या आतमध्ये एक तोफ पाहिली का तुम्ही लोकांनी? त्या तोफेचं फोटो मध्ये. आणि त्याच्याच उजव्या बाजूला खाली बघा कबर दिसते का तुम्हाला? व्हाईट दिसते. दाखवा मग यार समोरच्या रस्त्याने. हो. जरा थोडंसं पेटवलं की फुकलेली. ही हिरवी ओरिजिनल आहे का ना? सावित्री पॉइंट वर चाललो आपण आहे ना? सावित्री पॉइंट.
चला 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 सर. गायत्री, सावित्री, वेण्णा अशा 5 नद्यांचं उगमस्थान आहे. 12 महिने पाणी असतं सतत. उगमस्थान आहे. 4,500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. 5 नद्यांचं कशाचं म्हणतो? पंचगंग पंचगंगा मंदिर. पंचगंगा देवी. हां, पंचगंगा. वेण्णा, गायत्री, सरस्वती, वेण्णा, सावित्री अशा 5 नद्याचा उगम आहे. नमस्कार मित्रांनो, आणि हा आमचा सहलीचा शेवटचा मुक्काम आहे. काल आम्ही महाबळेश्वर येथून हे मुक्कामी राहिलो होतो. तर तुमची जर शैक्षणिक सहल असेल तर या ठिकाणी लोकनेते माननीय खासदार लक्ष्मणराव पाटील, शेतकरी बहुउद्देशीय हाल या ठिकाणी तुमच्या मुलामुलींची अतिशय उत्तम अशी व्यवस्था होऊ शकते. या साईडला मुलांची व्यवस्था, त्या दोन्ही साईडला. संभाळवाच होतं, संभाळवाच हॉस्पिटल. एकदम ते सहलीचं शेवटचं क्षेत्र शनी शिंगणापूर इथेच सहल समाप्त होते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.